काय नक्की झालंय? नाना भानगरे जाताना अक्षरशः नाराज होऊन गेले, उद्विग्न होऊन गेले. त्यांच्यात आणि शिवतारेंमध्ये काहीतरी आतमध्ये वादावादी झाली शाब्दिक, आणि नेमकं जेव्हा युती तुटणार आता नेमकं काय? ते आले आणि आल्याबरोबरच त्यांना काही फोन आला आणि त्याच्यानंतर ते तातडीचा काही निरोप आला म्हणून निघून गेले. आणि त्याच्यामुळे मला कल्पना नाही की ते तुमच्याशी काय बोललेले आहेत, परंतु नाना भानगिरे हे पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते आहेत. त्यांनी खूप विकासाचं काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो जरूर दूर होईल असं मला वाटतं. बैठकीत काय गैरसमज झाला का त्यांनी? नाही ते बोलतील ना. आता आम्हाला त्याच्या संदर्भात काही मी भाष्य करणार नाही, कारण बैठकीमध्ये बाकीची चर्चा सगळी झालेली आहे. त्यांना काही तातडीचा फोन आल्यामुळे ते निघून गेले, त्यामुळे ते तुमच्या समोर होते. आणि ते काय बोलले असतील तर ते त्यांची जबाबदारी 10 जागा 25 जागा दिल्या नाही तर शिवसेनेचा स्टँड काय असणार? हा सगळा स्टँड जो आहे तो आमचे पक्षनेते आणि मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जी फडणवीस साहेबांशी चर्चा होईल त्यानुसार ते आम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्यानुसार ते ठरेल. काही 10 जागा तुटली तर अजितदादा सोबत जाणार का? कारण उदय सामंतांचं त्यांचं फोनवर बोलणं झालं अशी माहिती आहे. तुमच्याकडे जी माहिती आहे उदय सामंत यांचं फोनवर बोलणं झालेलं आहे त्याबद्दलची कुठलीही माहिती आमच्याकडे नाही.